नमस्कार, मी डॉक्टर दीपक मधुकर जाधव. मी दौंड येथे टाटिया बिल्डिंगमध्ये जाधव दातांचा दवाखाना नावाने क्लिनिक चालवतो. माझे बालपणीचे मित्र योगेशजी कटारिया हे सध्या इलेक्शनमध्ये उभे आहेत नगरपालिकेच्या. तर त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांना सामाजिक कामाची कार्याची आवड आहे. त्यांच्या कर्तृत्वाने ते राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे. तर रुग्णांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खूप वर्षांपासून गोरगरीब रुग्णांसाठी जात पात धर्म पक्ष न बघता ते सर्व रुग्णांना मदत करत असतात. आणि आम्ही तसं म्हणायला गेलो तर बरोबरच काम करतो या क्षेत्रामध्ये. योगेश भैया जरी राजकीय क्षेत्रामध्ये असले तरी ते राजकारण बाजूला ठेवून आरोग्य क्षेत्रामध्ये लोकांना आमच्या बरोबर मदत करत असतात. आमचे मित्र आमदार राहुल दादा कुल यांच्या सहकार्याने वेगवेगळ्या गावातले, वेगवेगळ्या शहरातले, वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना ते आरोग्य सेवा देत असतात. गोरगरीब रुग्णांना पुणे, मुंबई इथल्या ठिकाणी घेऊन जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठे मोठे ऑपरेशन्स मोफतमध्ये करून देण्याकरिता आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून योगेश भैया मदत करत असतात. सर्वात जास्त मदत योगेश भैयांनी कोविड काळामध्ये केलेली आहे. कोविड काळामध्ये सर्व लोक घरामध्ये लपून बसत होते. त्या काळामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता आणि स्वतःचा विचार न करता योगेश भैयांनी समाजामध्ये वेगवेगळ्या गरीब रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरीच मदत त्यांनी केलेली आहे. याला मी स्वतः साक्षीदार आहे. मला आठवतं की एक पेशंट होता, रात्री 12 वाजता त्याला इमर्जन्सी हॉस्पिटलची गरज होती पण बेड मिळत नव्हता. तर योगेश भैयांनी स्वतः त्यांना बेड मिळवून दिलं. ऑक्सिजनची कमतरता होती तर त्यांनी स्वतः खांद्यावर ऑक्सिजन सिलेंडर आणून त्या रुग्णाला ऑक्सिजन मिळण्याची सोय केलेली आहे. अशाच प्रकारे त्यांनी कोणाला वॅक्सिन कोविडसाठी लागू द्यात किंवा कोणाला इंजेक्शन्स लागू द्यात किंवा कोणाला अजूनही काही आर्थिक मदत लागू द्यात, त्यांनी आमदार राहुलदादा कुल आणि प्रेमसुखजी कटारिया यांच्या माध्यमातून मदत केलेली आहे. माझे दुसरे मित्र म्हणजे माझे वर्गमित्र, माझे नगरसेवक आणि गटनेते राजेशजी गायकवाड यांच्या भगिनी मनीषाताई जाधव या सुद्धा इलेक्शनमध्ये आता उभ्या आहेत. तर राजेश गायकवाड यालाही मी लहानपणापासून ओळखतो. त्यालाही सामाजिक क्षेत्रातली सामाजिक कामाची आवड आहे आणि त्यांनी कोविड काळामध्ये किंवा इतर काळामध्ये पण वेगवेगळ्या रुग्णांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. मित्रपरिवारामध्ये पण तो कायम मदत करत असतो. त्याच्यामुळे मनीषाताई जरी निवडून आल्या तरी सुद्धा त्यांना राजेशचं सहकार्य असणार आहे. आणि आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून आणि प्रेमसुखजी कटारिया यांच्या माध्यमातून हे दोघे जणच कायम मदत करतील आणि भरीव कामगिरी करतील याचा मला विश्वास आहे.